नमस्कार. आपण आता आहोत आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्ह्यातील पिठापुरम येथे. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी जन्मस्थान म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दत्तगुरूंचा कलियुगातील अवतार म्हणून श्रीपाद श्री वल्लभ यांची ओळख आहे. कलियुगातील पूर्णावतार म्हणून श्रीपाद श्री वल्लभ यांचा उल्लेख केला जातो. त्यांची पूजा केली जाते, भक्ती केली जाते. आपण आहोत आता मंदिरात आणि ज्या ज्या ठिकाणी जखमा झालेत या गायींना त्या ठिकाणी उपचार करण्याचं काम आणि त्यांना प्रसाद देण्याचं काम चालू आहे. हा सगळा मंदिराचा परिसर. श्रीपाद श्री वल्लभ आणि हे सगळी टीम सांगलीतून आलेली. स्वामी ओम सेवा यात्रा परिवार यांनी या सहलीचं आयोजन केलं आहे आणि रेणुका पांगम मॅडम यांच्या माध्यमातून जवळपास 100 लोकांची टीम सांगलीतून इथं आलेली आहे. ओम प्रसादाचा आनंद घेतोय. हा सगळा परिसर आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा इथं हे जिल्ह्यात हे ठिकाण पिठापुरम. जेव्हा देऊळबंद मराठी सिनेमा आला त्या सिनेमातून या क्षेत्राबद्दल अधिक माहिती मराठी भक्तांना मिळाली आणि या ठिकाणी मराठी भक्तांचा ओघ वाढला असं इथल्या व्यवस्थापनानं आम्हाला सांगितलं. आपण दर्शन घेऊ शकतो आत. अत्यंत हे सुरेख मंदिर आहे. खरं तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं फार मोठी जागा नाही, पण भक्तांची गर्दी आपण बघू शकतो. मोठ्या प्रमाणात भारतभरातून लोक इथं येत आहेत असं साधारण दिसतं आहे. उत्तर भारतातले लोक आहेत, दक्षिण भारतातून तर खूप मोठ्या संख्येने आणि मराठी भक्तांची संख्या, महाराष्ट्रीयन भक्तांची संख्या तर प्रचंड आहे. या ठिकाणी गलई व्यवसायाच्या निमित्तानं स्थायिक झालेले सांगलीतील अनेक बांधव ज्यांनी छोटे मोठे बंगले बांधलेले आहेत त्यांच्या रूम्स इथं भाड्यानं मिळतात. जेवणाची सुद्धा चांगली मराठी पद्धतीची सोय या ठिकाणी आहे. त्यामुळं पिठापुरमला आल्यानंतर आपण बाहेर कुठेतरी आलो आहे असं वाटत नाही. आपण नरसिंहवाडी किंवा औदुंबर या ठिकाणीच आहोत असा भास होत राहतो. हे आपण बघू शकतो. आपण आता प्रदक्षिणा मार्गातून फिरतोय. इथं सगळ्या पूजाविधी चालू आहेत. आणि हे आहे श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान पिठापुरमचं मंदिराची ही समोरची बाजू. हा सगळा पिठापुरमचा समृद्ध भाग. आणि ही जी गल्ली आहे ही खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी, कारण या ठिकाणी सांगलीतून आलेल्या अनेक मंडळींचं श्री दत्त निवास दिसते ते सांगलीकरांचं आहे, साताराकरांचं आहे. त्याच्या पुढं महाराष्ट्रीयन सांगलीकर आहेत ते सुद्धा सांगलीवाल्यांचं आहे. त्याच्याशिवाय आतमध्ये सद्गुरू निवास हे सांगलीचे आमचे तासगावकर संतोष जाधव यांची त्या ठिकाणी रूम्स आहेत. तर त्या ठिकाणी आपण आनंद घेऊ शकतो. या ठिकाणी मंदिराच्या बाजूला तोंड केल्यानंतर हॉटेल शिवराय दिसतं आहे. अशा पद्धतीने आपण मंदिराकडे आलो आणि उजवीकडे वळालो की समोर शिवराय नावाचं हॉटेल आपल्याला या कोपऱ्यावरती दिसतं. तर तिथं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण, नाश्ता, चहा सगळी सोय आपली होऊ शकते. खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रीयन मंडळींनी बांधवांनी या ठिकाणी गलई व्यवसायाच्या बरोबरीनं अन्य व्यवसाय उभे करून मराठी माणसांची सेवा आणि व्यवसायाच्या दुहेरी अर्थानं एक चांगला प्रयोग केलेला आहे, चांगला उपक्रम राबवलेला आहे. त्यामुळे पिठापुरमला आल्यानंतर आपण आंध्र प्रदेशमध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आलो आहे अशी जाणीव होत नाही. इथं बहुतांश सगळं मराठी माणसांचा
राबता खूप आहे, मराठी भक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर तुम्ही नक्की पिठापुरम सहलीचा आनंद घ्या. काही लागली मदत तर स्वामी ओम सेवा यात्रा परिवार याच्या रेणुका पांगम मॅडम यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी लिंकमध्ये जरूर देईन. 8, 10, 15 जणांचे टीमची जर बुकिंग वगैरेपासून सगळ्या सोयी त्या करतात. अगदी आत्ताच्या ट्रिप तरी 100 लोकांची आणलेली आहे. चांगला उपक्रम आहे, आपण त्याचा आनंद घ्याल. आणि श्रीपाद श्रीवल्लभ जे 13व्या शतकातील दत्तगुरूंचे पूर्णावतार मानला जातो, दत्तगुरूंचा कलियुगातील पूर्णावतार, तर त्यांचं दर्शन आपण जरूर घेऊ शकता पिठापुरममध्ये. थँक्यू, धन्यवाद.